ज्यांनी तलवारीच्या पात्यावर स्वराज्य उभा केला, ज्यांनी भाषेच्या मुळावर कोणालाच घाव घालू दिला नाही, परकीय आक्रमण आणि परकीय भाषा लादली जात असताना महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या व्यवहारातही मराठी भाषा आणली आणि मराठी शब्दकोश निर्माण केला. आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज. शंभू राजांना 13 भाषेचे ज्ञान असूनही त्यांनी आपल्या राज्यात परकीय भाषा लादू दिली नाही, ना कोणावर आपली भाषा लादली. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविना. पुढे चालून तुकोबा आणि माऊलींनी मराठी भाषेवर संस्कार केले, ती जपली, साहित्यिकांनी ती घडवली देखील. पण अमृताशी पैज जिंकणाऱ्या आपल्या मराठी भाषेवर आज स्वतःच्याच अस्मितेवरती सावट येत आहे, आणि तेही आपल्याच महाराष्ट्रात. आणि तरीही आज आपण गप्प बसतोय. हजारो मराठी शाळा दरवर्षी बंद पडतात, पण सरकार मात्र हिंदी शिकवणं सक्तीनं लावतं. पर्याय आहे म्हणतात, पण 20 मुलांची अड घालतात. गावातच 15 मुली नाही तर भाषा कुठून निवडणार? हे लबाड धोरण नाही का? पर्याय दिला, पण चालायचा रस्ता फक्त हिंदीकडचा का, तर पुढे चालून उपयोग होईल. पण महाराष्ट्रात राहणाऱ्या किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मुखातून जर मराठी भाषाच पडत नसेल तर करायचे काय? मराठी ही फक्त भाषा नव्हे तर संस्कार आहे, हे केव्हा कळणार ह्या लोकांना? महाराज म्हणायचे, जिथं आपली भाषा तिथंच आपली ओळख. मग आज का ही ओळखच आपण पुसून टाकतोय? शिवरायांनी ज्यासाठी रक्त सांडली ती भाषा आज आपण आपल्याच लेकरांपासून हिरवून घेतोय. आम्ही हिंदीचा द्वेष करीत नाही, पण हिंदी शिकवण्याच्या सक्तीला विरोध करतोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण तिचा इतिहास एवढाच गौरवशाली आणि वैभवशाली आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. 1ली ते 4थीपर्यंत शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलामुलींच्या वाचनात, मनात आणि हृदयात मराठी ही यायलाच हवी, आणि तेव्हाच ती टिकेल.